श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहे डोनट. तर बघा कसे झाले. तर आपण त्यासाठी काय काय घेतले या बघूया. तर इथे घेतलेला आहे 1 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, दूध घेतलेला आहे, 2 चमचे तेल घेतलेला आहे, 2 चमचे दही, 1 बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, स्प्रिंकल्स घेतलेले आहेत आणि ते डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. आता आपण जे ड्राय जिन्नस आहेत ते आपण चाळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मैदा, पिठी साखर घेतलेली आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आपण हे पूर्ण चाळून घेणार आहोत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे पूर्ण. बघा आपल्या इथे साखरचे चोथे ते राहिलेले आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहोत, 2 चमचे तेल टाकायचं आहे. मी थोडं साईडला काढून ठेवते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. डोनट ही अशी गोष्ट आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर इथे आपल्याला आता दूध टाकायचं आहे. मी पूर्ण वस्तू आहेत ते रूम टेम्परेचरवरचेच घेतलेले आहेत. चांगलं मिक्स करून घेते. गुठळी राहता कामा नाही आपल्याला आणि हलक्याच हाताने करून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे हलक्या हातानेच मी चांगलं मळून घेते. तर इथे मला पाव कपच दूध लागलेलं आहे. तर आपण आता उरलेलं तेल आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. हलक्या हाताने चांगलं मळायचं आहे. अशा पद्धतीत आपलं चांगलं पीठ मळून झालेलं आहे. आता तुम्ही अर्धा 1 तास साईडला ठेवते. लहान मुलांना डोनट खूपच आवडतात. तर नक्कीच घरी ट्राय करून बघा. तर इथे आपण आता चॉकलेट कट करून घेणार आहोत. चॉकलेट पण आपण रूम टेम्परेचरवरचाच घेतलेला आहे. अदरवाईज तो आपण फ्रीजमध्येच ठेवतोय. मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. तुम्ही मिल्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड हे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपले चॉकलेट कापून झालेलं आहे. तर आता आपण इथे पीठ चेक करूया. 1 तास झालेला आहे आपल्याला. बघा कसं मस्त फुललेलं आहे पीठ. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच रेसिपी घरी ट्राय करून बघा. इथे आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे आपण 2 भाग करून घेणार आहोत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्ही लाटून घेते. आपल्याला तो जाडसरच लाटायचा आहे. तर बघा अशा पद्धतीत आपल्याला जाडसर लाटायचं आहे. आता तुम्ही वाटीच्या साहाय्याने कट करते. तुमच्याकडे कटर असेल तर त्याच्यानेही तुम्ही कट करू शकता. आता आपल्याला मध्येही कट करायचा आहे. तर मी आता सॉसचा जो झाकण असतो त्याच्याने कट करून घेते. डोनटचा शेप बरोबर येईल. तर अशा प्रकारे डोनट हा झालेला आहे. इथे आता तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त गरम नाही करायचं आहे. तर इथे आपले डोनट पण कट करून झालेले आहेत. बघा आपल्याला जसं तेल पाहिजे तसं चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये एक एक करून मी डोनट सोडत आहे. जेवढे बसतील तेवढे त्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत.
तर बघा कसे टम्म फुगलेले आहे. तर आपण दोन्ही साईडने चांगले गोल्डन करून घेणार आहोत. तर इथे एक साइड आपली झालेली आहे, चांगले गोल्डन झालेले आहेत बघा. आता आपल्याला दोन्ही साइडने गोल्डन करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही साइडने झालेले आहेत बघा. आता मी ते डिश मध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे आपले डोनट काढून झालेले आहेत बघा. आता मी दुसरेही फ्राय करायला ठेवते. कोणतीही वस्तू फ्राय करताना आपल्या हाताची काळजी नक्कीच घ्या. तर आपले इथे डोनट फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करायला ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका पातेलीत पाणी घेतलेलं आहे. आपण चॉकलेट डबल मेथडनी मेल्ट करणार आहोत. जर डायरेक्ट आपण मेल्ट करायला घेतला तर चॉकलेट कडू लागतो. तर बघा चॉकलेट आपला कसं मेल्ट व्हायला आलेलं आहे. पूर्ण चॉकलेट आपला मेल्ट झालेला आहे बघा. आपले डोनट ही रेडी झालेले आहेत. बघा कसे मस्त झालेले आहेत. तर आपल्या इथे चॉकलेट पण रेडी झालेलं आहे. तर इथे चॉकलेट जरा हलवून घेते, म्हणजे गुठळ्या पडल्या असतील ते मेल्ट होऊन जाईल. तर आपण आता त्यामध्ये डोनट डीप करणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण डोनट आपण आता डीप करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे डोनट कसे झालेले आहेत मस्त. आता आपण त्यावर स्प्रिंकल टाकणार आहोत. तुम्हाला आवडतील ते स्प्रिंकल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, नाहीतर व्हाईट चॉकलेटनेही तुम्ही त्याला गार्निशिंग करू शकता. तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर काय करायचं आहे, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.